नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पॅनफुल डिलाइट. आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक आणि थंडवा देणारा पेय म्हणजे थंडाई. होळी, महाशिवरात्री किंवा उन्हाळ्यातील कुठल्याही दिवशी परफेक्ट. तर चला सुरुवात करूया. थंडाई मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे बदाम, 2 चमचे काजू, 2 चमचे पिस्ता, 2 चमचे खसखस, 2 चमचे मगजच्या बिया, 1 इंच दालचिनी, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा वेलची, 2 चमचे बडीशेप आणि केसर, 50 ग्रॅम खडी साखर, 1 चमचा सुंठ. आणि थंडाई बनवायला आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध आणि 3 चमचे थंडाईचे मिश्रण. सर्वप्रथम आपण 2 चमचे बदाम एका बाउलमध्ये घेऊ. त्यात 2 चमचे काजू, 2 चमचे पिस्ता, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा काळी मिरी, 2 चमचे खसखस, 2 चमचे मगज, 1 चमचा वेलची आणि थोडे केसर घेऊन पाण्यात भिजत ठेवू. हे जिन्नस पाण्यात 2 ते 3 तासांसाठी भिजत ठेवूया. हे जिन्नस आता चांगले भिजलेले आहेत. भिजलेले हे जिन्नस थोडे थोडे मिक्सरला वाटून घेऊया. आता यामध्ये दालचिनीचा तुकडा घालून वाटून घेऊया. यामध्ये सुंठ पावडर आणि खडी साखरेचा 1 तुकडा टाकून वाटून घेऊया. मिश्रण चांगले वाटून झाले आहे. त्यात उरलेले जिन्नस टाकून वाटून घेऊया. आता ह्या मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून परत वाटून घेऊया. आता ही पेस्ट वाटून झाली आहे. ही पेस्ट तुम्ही फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये 2 आठवड्यांसाठी ठेवू शकता. आता अर्धा लिटर दुधामध्ये 2 चमचे थंडाई मसाला टाकून ते चांगले उकळून घेऊया. तुम्हाला जेवढी गोड थंडाई हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही दुधामध्ये साखर घालू शकता. हे दूध मंद आचेवरती उकळून घ्यावे. यामध्ये थोडे रंगासाठी केसर टाकूया. चवीसाठी मी 1 चमचा थंडाई मसाला दुधामध्ये टाकत आहे. आता चांगली उकळी येईपर्यंत दूध गरम करूया. 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून दूध थंड करूया. हे दूध चांगले गाळून घेऊया. आपली थंडाई तयार आहे. आता आपण सर्व करूया. सर्विंगसाठी एका ग्लासमध्ये बर्फ घेऊन त्यात थंडाई ओतूया आणि केसर आणि पिस्त्याने गार्निश करूया. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.